हा बरोबर आला. हॅलो. हा बरोबर आहे ना. चला मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसभा नगरसेवक चषक 2025 पर्व दुसऱ्या मधल्या मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. हॅलो. हॅलो. हॅलो चिक. हॅलो. कर करतो मग. हॅलो. हॅलो चिक. हॅलो. हॅलो. चला पहिले षटक मार्क असते या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो रोहन गोलंदाजी मार्क वरती आलेले आहे. 5 चेंडू मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आहे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर मारे पाहायला मिळाले, परंतु एक विकेट सुद्धा या षटकामध्ये टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. एक 9चा चेंडू आणि त्या जोरावरती आपण पाहतोय टीम साई सिद्धी स्पोर्ट्सने आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा फलकावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर लगावले गेलेले आहेत. दरम्यान नामा बॉईज संघाचा पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरला आहे खरा. चांगली सुरुवात केली गेलेली आहे साहित्य सिद्धी सोपारा स्पोर्ट्स संघाकडनं. 9 धावा फलकावरती आहेत. दरम्यान दुसरा गोलंदाज या धावांना रोखेल का यावरती सुद्धा लक्ष दिले जाईल, कारण नवीन गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती येतोय. या धावांना कुठेतरी सुरुवात चांगली आहे. त्या सुरुवातीला थोडंसं पहिला सामना आजच्या दिवसातला आपण पाहिला तो सामना भरपूर चुरशीचा, भरपूर चांगला रंगला होता. एक मोठं आव्हान होतं श्री स्पोर्ट्स संघासमोर आणि श्री स्पोर्ट्स संघाने अखेरच्या क्षणी 2 बॅक टू बॅक चौकारावरती विनीतच्या आपण पाहिला तर तो सामना जिंकला आणि विजय सलामी देताना आपल्याला श्री स्पोर्ट्स संघ पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या मॅचमध्ये नामा बॉईज आणि साई सिद्धी स्पोर्ट्स हे 2 संघ भिडतात आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्या मुकाबल्यामध्ये नाणेफेक जीवन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला संघ आपण पाहतील नामा बॉईजचा. ड्राईव्ह केला आता मात्र ऑन साइडला 2 चेंडूंच्या गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार विकीच्या बॅटतून. चांगला फटका होता निश्चितच. आपण पाहिलं तर फुल अँड डिलिव्हरी होती त्या चेंडूवरती. आपण पाहिला आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सक्सेसफुल झाला. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ केली. हलक्या तिने कट केला आहे. 5 सेन्सिबल क्रिकेट. हा सुरेख चेंडू होता, चांगला चेंडू होता. निश्चित टप्पा पडल्याने थोडासा उचली घेणारा चेंडूवरती हलक्या तिने कट केला, दिशा दिली फक्त डिक्लेअर झोन. नक्कीच पहा आपण पाहिलं तर विकी नावाची जर्सी आहे, पण त्या फलंदाजाचं नाव संतोष. आणि संतोषने आपण पाहिला या षटकामध्ये तब्बल 2 चौकार ठोकल्यानंतर या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 13. 2 षटक संपलेत. 22 धावा फलकावरती. एक फ्लाइंग सुरुवात साई सिद्धी स्पोर्ट्स संघ करतोय आणि नामा बॉईज संघाच्या पहिल्या 2 गोलंदाजांना फोडून काढलेला आहे. दरम्यान नवीन गोलंदाज होते गोलंदाजी मार्कवरती
समीर येतोय. संतोष लयामध्ये आहे. आतापर्यंत 2 मोठे फटके आलेले त्याच्या बॅटीतून आणि वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. क्या बात आहे. थोडासा मध्ये येणाऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेकचा मारा आपल्याला पाहायला मिळाला समीर यांच्या मार्फत आणि चेंडूवरती कट केला, दिशा दिली, डिक्लेअर. तर आतापर्यंत 2 चेंडू संपले. तिसऱ्या षटकातले धावा 24-24. आजच्या दिवसामध्ये सुरुवात दणदणीत होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 37 धावांचा 38 धावांचा टार्गेट या ठिकाणी सक्सेसफुली चेस करताना श्री स्पोर्ट्स संघाला. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण काय पाहतोय, दुसऱ्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना साई सिद्धी स्पोर्ट्स संघाने आतापर्यंत धाव फलकावरती लावलेल्या आहेत 32 धावा. अजून तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात 4 चेंडू. पहा संतोषनी आपल्या बॅटतून आग उगलत असताना आपण पाहतोय बॅक टू बॅक अजून 2 चौकार या ठिकाणी ठोकले गेलेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी असतील या षटकातले आणि आपण पाहतोय तालामध्ये लयामध्ये संतोषला हलका तिने खेळून काढला. चेंडूला पॉइंटच्या दिशेमध्ये ढकललेला आहे. चेंडूला डिक्लेअर झोन साठी जातो. चेंडू एका धाव्याने धावसंख्येमध्ये अजून वाढ होईल. धावा फलकावरती 33. 11ची सरासरी तब्बल मिळालेली आहे साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला. तर मात्र या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी बाद होईल. रानन होतोय बाद आणि या षटकामध्ये सुद्धा आलेले आहेत तब्बल 11 धावा. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण साई सिद्धी स्पोर्ट संघाच्या धावा पाहिल्या तर 33-2 गडीच्या मोबदल्यानंतर फ्लाइंग सुरुवात आहे. पहा शेवटचं षटक आहे. नवीन गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्गवरती येईल आणि संतोषला आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण फटकेबाजी करत असताना त्याला पाहायला मिळालं वैयक्तिक 20 धावसंख्येवरती. आता आपण 21 धावसंख्येवरती खेळतोय आणि ही खेळी कुठेतरी साजेशी ठरणार आहे की कुठेतरी उपयोगी ठरणार आहे या मॅच मध्ये. फ्लाइंग सुरुवात झालेली आहे खरी, परंतु या फ्लाइंग सुरुवातीला या शेवट अखेर मात्र या ठिकाणी कोणत्या पद्धतीने केला जाईल. संतोष खेळपट्टीवरती राहिला तर नक्कीच हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला ड्राईव्ह केला, एकावरती दिशेला क्षेत्ररक्षण झालं होतं, फेकी सुद्धा झाली होती परंतु गॅदर करता आलेला नाही. त्यामुळे संतोष या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये पोहोचतो आणि 1 रन कंप्लीट करतोय. 34 3-4 34 34 धावा फलकावरती. हलक्या रीतीने टाकलेला चेंडू पहा थोडीशी फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्या चेंडू होते आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा बेत केला होता, परंतु त्यावर समजले की हा बेत आपला वायफळ जाणार आहे. त्या कारणे या चेंडूवरती एकच धाव घेतली आणि संतोषला मात्र स्ट्राईक एंड वरती आणला. आता मात्र ऑन साइडला मारला फटका, चेंडू अडतोय, निर्धाव जातो चेंडू. तर 44 रन ऑन द बोर्ड झालेले आहेत आणि
आता मात्र 45 धावांचं टार्गेट न्यामा बॉईज संघासमोर. कोणला 2 रनची पेनल्टी साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला. 2 रनची पेनल्टी म्हणजे 2 धावा कमी केल्या जातील. 44 चे 42 होतील आणि 43 धावांचं टार्गेट न्यामा बॉईज संघासाठी असेल. रिव्यू में क्या दिखने वाला तेरे को? कैमरा इधर है। रिव्यू ऐसा थोड़ी है क्या रनआउट है वाइड है क्या उसका रिव्यू लेने के लिए. चला नेक्स्ट मॅच स्वरूप 11 वर्सेस विघ्नेश फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस करून घेऊयात. स्वरूप 11 आणि विघ्नेश फायटर. चला स्वरूप 11 कर्णधार पाठवा आणि आपले मान्यवर सुरजी पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला स्वरूप 11 कर्णधार या. स्वरूप 11 वो भी 2 जगह से काटा है पकड़ से. चला 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघाकडून ठेवला गेलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय रोहित जयस्वाल उर्फ गुडलक स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. त्याच्या साथीला राहुल आणि समोर गोलंदाज मिस्टर रोहित. पहिला चेंडू नोचा इशारा पंचांकडून झालेला आहे. रोहितने टाकलेला हा पहिला नो चेंडू आणि त्या ठिकाणी थोडस या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी खराब केली जाते. पहा बॅलन्स मोठा आहे तर नक्कीच तुम्हाला 6 चेंडू हाताळणं गरजेचं असेल. नो चेंडू अजून एक संतोषने चेंडू अडवलाय. आता मात्र 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. सुरुवात खराब या ठिकाणी डिफेंड करत असताना गोलंदाजाकडून होते. रोहित आहे गोलंदाजीमध्ये पहिला नो, त्यानंतर 9+1 अशा 3 धावा फलकावती लगायला गेलेल्या आहेत. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी गडी होतोय बाद. राहुल आउट. नवीन फलंदाज रोहन फलंदाजी मार्गावरती येतोय. 1 डाऊनचा फलंदाज आणि महत्वाचा फलंदाज खेळपट्ट्यावरती आहे. गुडलक वरती निश्चितच भरपूर आशा असतील न्यामा बॉईज संघाच्या, कारण मोठी धावसंख्या समोर आहे. तब्बल 10.75च्या सरासरीने खेळायचं आहे. तर नक्कीच जितकं गुडलक स्ट्राईक वरती राहील आणि शेवटपर्यंत उभा राहील तर नक्कीच न्यामा बॉईज संघाच्या दुराया कायम राहू शकतात. या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो, परंतु त्याला राहणं गरजेचं आहे. आणि साई सिद्धी स्पोर्ट्स संघाचं काय असेल तर धावसंख्या मोठी ठेवलेली आहे, परंतु त्या धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी प्रत्येक गोलंदाजाने 6 चेंडू हाताळणं गरजेचे असतील. आणि चांगल्या अचूक टप्प्यावरती अचूक लेंथवरती चेंडू हाताळले तर नक्कीच
येणार नाही त्या चेंडूवरती आणि त्या जोरावरती नक्कीच हा सामना जिंकू शकतो साई सिद्धी स्पोर्ट्स संघ. दरम्यान आपण पाहतो हा चेंडू निर्धाव पडला जातोय. धावा फलकावती आहेत 4. आता मध्ये ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय चौकार नावा बॉयजच्या गुडलकच्या बॅटीतून. देता मात्र कोऱ्याने येताना पाहायला मिळतात. सकाळचं वेलकम या ठिकाणी प्रेक्षकांचा खूप सुरेख पद्धतीने खूप फ्लाइंग पद्धतीने झालेला आहे. पहिला सामना पाहिला सगळ्यांनी. चुरशीचा सामना मोठी टोटल होती. मोठी टोटलला या ठिकाणी चेस होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा एक मोठी टोटल समोर आहे आणि त्या मोठे टोटलचा चेस करत असताना न्यामाबाईचे हे फलंदाज. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा फलकावरती आलेले आहेत. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने 1 गडीच्या मोबदल्यानंतर न्यामा बॉईज संघ फलकावरती लगावतोय 10 धावा. अजूनही आपण पाहायला गेलं तर
बच्ची बच्ची याच्यासाठी मामाकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, ते घेऊन जायचं आहे. टॉस केला जातो या ठिकाणी. एका ठिकाणी बिनेफर हेडचा बॉल आहे आणि टेल आलेला आहे. नाणेफेक जिंकले स्वरूप इलेव्हन संघ. स्वरूप इलेव्हन संघ रोहन उर्फ बच्ची यांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी वरती यायचं आहे. बच्ची तर स्वरूप इलेव्हन संघ करण्यात हा नाणेफेक जिंकलेला आहे. पहिला महिन्यात सामना आहे, काय निर्णय असेल यास लगेच निर्णय येईल आपल्याकडे. नाणेफेक जिंकलेला आहे, विचार लवकर निर्णय द्या आणि मैदानामध्ये दाखल व्हा.